विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण मागच्या लेक्चरला इंटर हॅलोजन कंपाऊंड्स हे घेतलेले होते. आपला चॅप्टर सुरू होता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 आणि यामधला आपला आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यावर आलेलो होतो. आणि मागच्या लेक्चरला आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड्स कसे होतात ते घेतलेले होते आणि त्याचप्रमाणे त्याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक ज्या होत्या त्यासुद्धा आपण घेतलेल्या होत्या. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स जे असतात कंपाऊंड इंटर हॅलोजन कंपाऊंड जे असतात त्याचा जनरल फॉर्मॅट असतो XX-N. ओके, यामध्ये हा जो X असतो हा काय असतो, एक हॅलोजन असतो. पण हॅलोजन कसा असतो, हॅविंग व्हॉट लार्जर साइज, having larger size and more electropositive. ओके, आणि यामध्ये हा जो X असतो हा सुद्धा काय असतो, हॅलोजनच असतो. हॅलोजन हॅविंग कसं, स्मॉलर साइज अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ, समजा आपल्याजवळ एक क्लोरीन असेल आणि एक फ्लोरीन असेल, तर हा जो Cl आहे हा Cl म्हणजे हा, कारण ॲज कम्पेअर टू फ्लोरीन याची साईज कशी आहे, जास्त आहे. आणि ॲज कम्पेअर टू फ्लोरीन हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणजे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी थोडीशी कमी आहे. फ्लोरीन हा कसा असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द ग्रुप 17 हा कुठला असतो, फ्लोरीन असतो. आणि जसं आपण फ्लोरीनच्या खाली येतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजेस. करेक्ट. हां, मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की मी व्हिडिओमध्ये एक मुद्दाहून केलेली चूक आहे, ती चूक हीच होती. पण कोणी एनिवे सोडा. त्यामुळे आपण या पार्टला ClF नावाचा आपण काय करू शकतो, एक जो इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे हा तयार करू शकतो. याचप्रमाणे ब्रोमीन आणि फ्लोरीन संबंध आपल्याला हे करायचं असेल तर BrF असा सुद्धा आपण काय करू शकतो, एक पाठ करू शकतो. किंवा ब्रोमीन आणि क्लोरीनसोबत करायचं असेल तर इथे BrCl असा सुद्धा आपण एक पाठ करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला समजा आयोडीन आणि फ्लोरीनबद्दल जर करायचं असेल तर आपण IF असा सुद्धा करू शकतो, IF3 असा सुद्धा करू शकतो आपण या प्रकारचे. किंवा IBr, कारण IBr पेक्षा कसा आहे, मोठा आहे, त्यामुळे I आधी येईल आणि Br कसा येईल, छोटा येईल. तर या प्रकारचे आपण इंटर हॅलोजन कंपाऊंडबद्दलची माहिती आणि याच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक ज्या असतात त्या आपण मागच्या लेक्चर्सला घेतलेल्या होत्या. आज आपण याचे प्रिपरेशन्स घेऊया. प्रिपरेशन्स दोन प्रकारचे असतात. एक डायरेक्ट प्रिपरेशन असते, डायरेक्ट प्रिपरेशन म्हणजे डायरेक्ट कॉम्बिनेशन आपण समजू शकतो त्याला. डायरेक्ट कॉम्बिनेशननी आपण पहिली आपण प्रिपरेशन घेऊ शकतो. दोन्ही प्रकारचे घेऊ शकतो आपण याच्यात. समजा X डॅश असा घेऊ शकतो आपण, किंवा आपण X-3 अशा प्रकारचे सुद्धा आपण प्रिपरेशन करू शकतो डायरेक्ट मेथडनी. डायरेक्ट मेथडनी करताना हे जेव्हा आपण करतो तेव्हा हे दोन्ही इक्वल व्हॉल्यूम्समध्ये घ्यावे लागतात. म्हणजे जे दोन आपण हॅलोजन घेणार आहोत हे दोन्ही हॅलोजन इथे इक्वल व्हॉल्यूमचे असले पाहिजेत. ओके, समजा उदाहरणार्थ आपण क्लोरीन घेतला Cl2 प्लस F2 जर घेतला तर याचं कॉम्बिनेशन आपल्याला तयार मिळतं ClF. करेक्ट. आणि दोन आहे, दोन्ही तर
ट्वाईस लिहून दिलं. तर या प्रकारचा आपल्याला एक पार्ट आता मिळू शकतो. किंवा आयोडीन घेतला आणि क्लोरीन घेतला तर याचं ट्वाईस ICl असा सुद्धा आपल्याला मिळू शकतो. आता इथे ऑलरेडी आपण म्हटलेलं आहे की X3 म्हणजे एक पार्ट जास्त आहे एक पार्ट कमी आहे, त्यामुळे इथे इक्वल व्हॉल्यूम्स येणारच नाहीत. इथे मात्र कसे असणार आहेत, इक्वल व्हॉल्यूम. इक्वल व्हॉल्यूम इथे हा इक्वल व्हॉल्यूम येणारच नाही, हा पार्ट इथे येणार नाही. आता यामध्ये कसं आहे की एक पार्ट छोटा आणि त्याच्या तिप्पट 3 टाइम्स आपल्याला काय घ्यावं लागेल, सेकंड घ्यावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा इथे क्लोरीन घेतलं तर प्लस फ्लोरीन जर घ्यायचं असेल आपल्याला तर तो थ्राईस घ्यावा लागेल, तेव्हाच कुठे आपल्याला हे ट्वाईस ClF3 सारखा हा कंपाऊंड इंटरहॅलोजन कंपाऊंड आपल्याला इथे मिळू शकतो. आयोडीनसोबतही करू शकतो आपण. I2 प्लस थ्राईस Cl2 जर घेतला तरी आपल्याला ट्वाईस ICl3 या प्रकारचा कंपाऊंड जो आहे तो सहजपणे आपल्याला इंटरहॅलोजन कंपाऊंड जो आहे तो आपल्याला मिळू शकतो. ओके, याची आणखीन एक सेकंड प्रिपरेशन असते, सेकंड टाईप असतो त्याचा, तो म्हणजे reactions of halogens with interhalogen compound. इंटरहॅलोजन कंपाऊंड म्हणजे हॅलोजनची रिॲक्शन इंटरहॅलोजन कंपाऊंड सोबत, हॅलोजनची रिॲक्शन इंटरहॅलोजन कंपाऊंड सोबत आपल्याला इथे करायची आहे. म्हणजे एक ऑलरेडी हॅलोजन आहेच तिथे आणि एक सेकंड कसं आहे इंटरहॅलोजन कंपाऊंड सुद्धा आहे. ह्यासुद्धा रिॲक्शन्स आपल्याला एक्स डॅशमध्ये करता येऊ शकतात आणि X-3 मध्ये सुद्धा आपल्याला हे करता येतात. ही आपण रिॲक्शन नंतर पाहूया. सात पहिल्यांदा आपण ही रिॲक्शन्स पाहूया X डॅशची. ओके, एक आपला हॅलोजन, एक हॅलोजन आपण समजा घेतला ब्रोमिन घेतला. ओके, Br2 घेतला. या Br2 सोबत आपण एक इंटरहॅलोजन कंपाऊंड जर घेतला तो आपण समजा घेतला BrF3. ओके, ब्रोमिन ट्रायफ्लोराईड सारखा जर आपण एखादा घेतला तर याच्यापासून आपण कंपाऊंड तयार करू शकतो थ्राईस BrF. ब्रोमिन फ्लोराईड नावाचा एक कंपाऊंड जो आहे तो आपण तयार करू शकतो. या प्रकारची रिॲक्शन्स आपल्याला इथे मिळू शकते. ज्याप्रमाणे X डॅशमध्ये होऊ शकतो याचप्रमाणे X-3 मध्ये सुद्धा आपल्याला ही रिॲक्शन्स भेटते. आणि यासाठी एक जो आहे हा आपल्याला समजा पुन्हा आपण ब्रोमिनच घेतला, यामध्ये ClF3 हा झाला X-3 सारखा. ओके, आणि याचं जर आपण रिॲक्शन जर केली तर ती येते ट्वाईस BrF3 प्लस BrCl. अजूनपर्यंत कोणी अशा विचारलेल्या नाही आहे त्या रिॲक्शन्स, पण असाव्यात आपल्याकडे, आपल्याला माहीत असावं की ह्या रिॲक्शन्स असतात कशा. यामधली एक रिॲक्शन्स महत्त्वाची आहे ती म्हणजे स्पेशल रिॲक्शन असते ती IClची. स्पेशल रिॲक्शन फॉर ICl. स्पेशल रिॲक्शन फॉर ICl. आयोडीनची जेव्हा ICl भेटतं कसं तर जेव्हा आयोडीन इज रिॲक्ट्स विथ पोटॅशियम क्लोरेट. ओके, iodine is reacts with potassium chlorate. Iodine reacts with potassium chlorate. Then with the help of these two compounds we get ICl plus potassium iodate. सर ही रिॲक्शन्स आपल्याला स्पेशल रिॲक्शन्स ऑफ ICl म्हणजे हाऊ टू फाइंड आउट ICl बाय पोटॅशियम क्लोरेट जर असं आलं
तर आपल्याला ही रिॲक्शन्स तिथे लिहिता यायला हवी. ओके. ICL जे असतं हे ICL केव्हाही लिक्विड स्टेटमध्ये असतं. ICL ऑलवेज इन द फॉर्म ऑफ लिक्विड स्टेट अँड अंडरगोज द ऑटो आयनायझेशन. वॉटरसारखंच ऑटो आयनायझेशन याचं होतं. आणि आपल्याला एक हटायन आणि एक अनायन हे दोन्ही प्रकार आपल्याला इथे मिळतात. म्हणजे या ICLला आपण जर का आयोनाइज केलं तर आपल्याला I पॉझिटिव्ह आणि ICL असं मिळणारच नाही, ते ट्वाईस ICL. ओके. सेकंड आपल्याला मिळेल मग ICl2 हा निगेटिव्ह. तर एक आपल्याला हा कटायन मिळते आणि हा आपल्याला काय मिळेल, अनायन. ओके. ह्यात हे कसं असतं, ऑटो आयनायझेशन. ऑटो आयनायझेशन आपल्याला हे मिळतं. एखाद्या वेळेस विचारू शकतात याचा हा प्रॉपर्टी म्हणजे हे हाऊ टू आयोनाइज ICL. मुलं बहुतेक I पॉझिटिव्ह CL निगेटिव्ह लिहून ठेवतात आणि मार्क मॅक्झिमम जातात. तर ॲक्च्युली तो तसा नाही आहे. ट्वाईस ICL दॅट गिव्स I पॉझिटिव्ह प्लस ICl2 निगेटिव्ह. या प्रकारचं ते ऑटो आयनायझेशन होतं. याच्या आणखीन काही प्रॉपर्टीज असतात. त्या प्रॉपर्टीज सुद्धा आपण आता घेऊया. त्याच्यात पहिली प्रॉपर्टी असते ती म्हणजे थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी. ओके. थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा यामध्ये x डॅशमध्ये असेल आणि x डॅश 3मध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी आपण x डॅश ची आपण पाहूया. म्हणजेच एक हॅलोजन आणि सेकंडसुद्धा एकच हॅलोजन इक्वल व्हॉल्यूममधले जे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला भेटलेले आहेत त्याबद्दलची आपण इथे गोष्ट करतो आहे. यामध्ये ClF हा जो असतो is more stable than ICL, is more stable than IBR, is more stable than BRCL, and BRCL is more stable than BRF. It means that amongst the all these series, this is a this having a highest stability, thermal stability, and these have the lowest stability. Okay. x dash 3मध्ये आपण ही स्टॅबिलिटी देऊ शकत नाही. त्याच्यानंतरचा पार्ट असतो तो म्हणजे फ्लोरिनेशन. तर फ्लोरिनेशन हा जो प्रकार असतो हा फ्लोरिनेशन प्रकार x डॅशमध्ये येणारच नाही. हा x डॅशमध्ये येणारच नाही. हा प्रकार फ्लोरिनेशन होतच नाही. परंतु मात्र x डॅश 3मध्ये हा प्रकार आपल्याला भेटतो. प्लस ClF3 जर आपण घेतलं तर याचं UF6 मिळेल. UF6 लिक्विड स्टेटमध्ये असेल आणि ClF हा गॅसियस स्टेटमध्ये असेल. ओके. काहीतरी त्याच्यानंतर पार्ट आपला ओके. हायड्रॉलिसिस जर याचं आपण जर केलं तर आपल्याला ऑक्सी ॲसिड जे असतात ते मिळत असतात. हायड्रॉलिसिस जर आपण केलं याचं तर हायड्रॉलिसिस जर आपण जर केलं याचं तर आपल्याला काय मिळतात, ऑक्सी ॲसिड्स. रिॲक्शन जर आपल्याला घ्यायची असेल तर BrCl प्लस H2O
ऑक्टोलायसिस करतो आहे, तर HOBr करेक्ट प्लस HCl हा आपल्याला ऑक्सो ॲसिड इथे भेटलेला आहे. ही झाली आपली समजा XX डॅशमधली रिॲक्शन. समजा आपण XX-3 जर केली तरी आपल्याला रिॲक्शन मिळेल ICl3 प्लस H2O. याला जर आपण केलं तर पुन्हा HiO3 प्लस 5HCl प्लस ICl. सो पुन्हा इथे आपल्याला काय मिळालं आहे, एक ऑक्सो ॲसिड इथे आपल्याला फॉर्म होतो आहे. अशा यामध्ये आणखीन एक रिॲक्शन असते ती म्हणजे ऑलिफिनसोबत ॲडिशन, म्हणजे ॲडिशन ॲक्रॉस ऑलिफिन्स. ज्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड्स असतात याला आपण ऑलिफिन्स असं आपण म्हणतो. याची ॲडिशन जर आपण केली तर ऑब्वियसली डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होत असतो. ॲडिशन रिॲक्शनमध्ये तोच असतो, बॉन्ड ब्रेक होतो आणि डबलचा सिंगल बॉन्ड किंवा ट्रिपलचा डबल बॉन्ड आपल्याला इथे मिळणार आहे. ॲडिशन ॲक्रॉस ऑलिफिन्स. क्रॉस ऑलिफिन्स. समजा आपण एक CH2 डबल बॉन्ड CH2 जर आपण घेतला आणि यामध्ये समजा आपण एक ICl टाकला. ओके, हा कसा आहे XX डॅशवाला पार्ट आहे, तर एक I याला लागेल आणि एक Cl याला लागेल. त्याप्रमाणे आपण समजा जर याला पार्ट केलं तर HC हा समजा I झाला, हा H झाला, हा सिंगल बॉन्ड झाला, हा C झाला, हा Cl झाला, हा H झाला आणि हा सुद्धा H झाला. या प्रकारचा आपल्याला ॲडिशन प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला इथे मिळू शकतो ऑलिफिनसोबत. ओके, त्याच्यानंतर याचे युजेस असतात आणि एक 2 मार्कासाठी, एकच मार्कासाठी युजेस येऊ शकतो. खूप काही 2 मार्काचे येणार नाही. एक मार्क समजा XX डॅश प्रकारचे जर काही हे असतील आपल्याकडे कंपाऊंड जर असतील इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, ते इंटरहॅलोजन कंपाऊंड्सचा XX डॅशमध्ये यूज असतो तो म्हणजे इट इज यूज ॲज अ कॅटालिस्ट. catalyst for oxidation of AS3. AS3च्या प्रॉडक्टसाठी आपल्याला या पार्टसाठी आपल्याला ॲज अ कॅटालिस्ट म्हणून या टाईपच्या इंटरहॅलोजन कंपाऊंड्सचा आपण यूज करू शकतो. किंवा पॉलीहॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी फॉर दी प्रिपरेशन ऑफ पॉलीहॅलाइड्स. पॉलीहॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा आपण याला यूज करू शकतो. समजा जर आपल्याला हा जर X-3 हा जर घ्यायचा असेल तर आपल्याला यामध्ये इट इज यूज ॲज अ फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणून आपण याचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर इट इज अ नॉन ॲक्वियस सॉल्वंट. इट इज यूज ॲज नॉन ॲक्वियस सॉल्वंट. फ्लोरिनेटिंग एजंट ॲज अ नॉन ॲक्वियस सॉल्वंट. ओके, यानंतर याचा एक आणखीन एक हे पार्ट असतो तो म्हणजे अलग अलग कंपाऊंडचे शेप्स आपण कसे काढतो. काही मोजके आपल्याकडे एक्झाममध्ये विचारल्या जातात शेप्स. त्याच्यातला पहिला म्हणजे ICl. IClचा शेप कसा असतो, हा लिनियर शेप असतो. ICl हा कसा असतो, लिनियर शेपमध्ये असतो. याला आपण काय म्हणत असतो, आयोडीन मोनोक्लोराईड. आयोडीन मोनोक्लोराईड आपण याला म्हणत असतो. आणि याचा सिम्पलचा पार्ट असतो एक I इथे ठेवायचा आणि
एक Cl. ओके, ॲक्च्युली आणखीन एक Cl असतो, तो या साईडला सुद्धा आपल्याला भेटतो. आणि दोन मिळून ते एक लिनियर कॉम्बिनेशन असं या साईडला असू शकतो तो, किंवा या साईडला असू शकतो. असं काही की नेहमी असं असेल या प्रकारचं. त्याच्यानंतरचं आणखीन एक आपण शिकलो होतो, तो म्हणजे क्लोराईड ट्रायफ्लोराईड म्हणजे ClF3 आपण शिकलो होतो. ClF3 काय म्हणतो याला आपण? क्लोराईड ट्रायफ्लोराईड. आणि याचा शेप कसा असतो? बेंट टी शेप. याचा कसा शेप असतो? बेंट टी शेप. बेंट टी शेप. आता बेंट टी शेप कसा असेल बघा, क्लोरीन आहे सेंट्रलला आणि फ्लोरीन आहे, 3 पार्ट लागलेले त्याला, आणि हा असा एक पार्ट असतो. यांच्यामध्ये अँगल साधारणतः 89 डिग्रीचा आपल्याला हा जो असतो पार्ट आपल्याला मिळतो 89. याला आपण म्हणत असतो बेंट टी शेपचा. अच्छा, आणखीन बेंट टी शेपमध्ये आणखीन एक असतो, तो म्हणजे BRF. थोडासा त्यामध्ये प्रॉब्लेम आहे की लोन पेअर ऑफची जो हे असते पार्ट, तो आपल्याला दाखवावा लागतो. आपण तो सुद्धा घेऊया. ब्रोमीन ट्रायफ्लोराईड. ब्रोमीन ट्रायफ्लोराईड. आणि हा सुद्धा कसा असतो? बेंट टी शेप्स असतो. थोडा स्ट्रक्चर वेगळा असेल. ब्रोमीन, यामध्ये अँगल जो असतो तो 86 डिग्रीचा असतो. हा फ्लोरीन आहे, इथे फ्लोरीन आहे, इथे फ्लोरीन आहे, आणि इथे मात्र लोन पेअर्सचा हा पार्ट लो आपल्याला इथे मिळतो. तर हा एक बेंट टी शेप आणखीन मध्ये आपल्याला मिळतो. एक स्क्वेअर पिरॅमिड सारखा सुद्धा आपल्याला पार्ट मिळतो. स्क्वेअर पिरॅमिड BRF5. BRF5 म्हणजे ब्रोमीन पेंटाफ्लोराईड. ब्रोमीन पेंटाफ्लोराईड, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की क्लोरीन पेंटाफ्लोराईड सुद्धा आपण ClF5. दोन्ही यांचे जे स्ट्रक्चर असतील ते एकच असतील. ते म्हणजे कसे असतील? स्क्वेअर पिरॅमिडल. स्क्वेअर पिरॅमिडल. स्क्वेअर पिरॅमिडल. समजा आपण ब्रोमीन जर का सेंटरमध्ये घेतला, तर याच्या 5 साईडला फ्लोरीन लागलेला असतो, आणि इथे ह्या फ्लोरीनचा एक लोन पेअरचा लोब लागला. याच्याच जागी जर आपण क्लोरीन जर ठेवला तर सेम स्ट्रक्चर असेल. याच्या जागी फक्त क्लोरीन काय करा, रिप्लेस करून टाका. तर हे क्लोरीन पेंटाफ्लोराईडचं सुद्धा स्ट्रक्चर नियर अबाउट असंच आपल्याला मिळणार आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला आणखीन एक कंपाऊंड घ्यायचा आहे, तो म्हणजे कंपाऊंड्स ऑफ झिनॉन. कंपाऊंड्स ऑफ झिनॉन घ्यायचे आहेत. कोणी विचारत नाही पण असावेत. कंपाऊंड ऑफ झिनॉन. झिनॉन आपण ग्रुप नंबर 16चे घेतले, आपण ग्रुप नंबर 17चे घेतले. आता ग्रुप नंबर 18मध्ये आपण घेऊया. यामध्ये झिनॉनबद्दल जर घेतलं तर पहिला तर कंपाऊंड असतो तो म्हणजे झिनॉन फ्लोराईड. झिनॉन फ्लोराईड. झिनॉन फ्लोराईड्स. झिनॉन फ्लोराईड्स तयार करताना बिलकुल सोपं असतं. झिनॉन प्लस फ्लोराईड
दॅट यूज झिनॉन. ओके. ॲक्च्युली जास्त रिॲक्शन्स ह्याच्या नसतात, कारण की झिनॉन हा रेअर गॅस एलिमेंटमधला आहे आणि ते जास्त रिॲक्शन्स करतच नाही. परंतु जेवढे काही असतात त्यामधून आपण हा पार्ट घेऊ शकतो. की झिनॉन घेतला आहे आपण, हा डबल पार्टमध्ये घेतला असेल तर आपल्याला झिनॉन टेट्राफ्लोराईड या प्रकारसुद्धा आपल्याला हे मिळतील, पार्ट मिळतील. ओके. झिनॉन टेट्राफ्लोराईड किंवा हेक्झाफ्लोराईडसुद्धा आपल्याला मिळतो. की थोडं जास्त घ्यावं लागेल तेव्हा झिनॉन प्लस थ्राईस F2 जर घेतलं तर हाच एक पार्ट आपल्याला झिनॉन हेक्झाफ्लोराईड असं पार्टमध्ये सुद्धा आपल्याला मिळतो. ओके. आता समजा आपण झिनॉन फ्लोराईड जर आपण घेतला तर याचा हायड्रोलिसिस डायफ्लोराईड, झिनॉन डायफ्लोराईड जर आपण घेतला तर याचं आपण हायड्रोलिसिस जर केलं HCF2चं, तर हायड्रोलिसिस जर आपण केलं तर काय होणार आहे की HCF2 हा हायड्रोलिसिस जर केला म्हणजे याच्या H2O सोबत याची जर रिॲक्शन्स केली, ओके, तर आपल्याला मिळतं 4HF प्लस ट्वाईस HC. झिनॉन हा ॲटम आपल्याला सेपरेटली मिळतो, ऑक्सिजन हा वेगळा मिळतो. या प्रकारचा त्याचा हायड्रोलिसिस आपण करू शकतो. याची रिॲक्शन्स झिनॉन HCF2ची रिॲक्शन आपण PCl5 सोबत सुद्धा करू शकतो. HCF2 प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत जर आपण याची रिॲक्शन जर केली तर ॲडिशन प्रॉडक्ट आपल्याला मिळतं याचं. ओके. HCF2 PCl5 नाही आहे ते, PF5. तर हा PF5 आपल्याला फॉस्फरस पेंटाफ्लोराईड सोबत आपल्याला काय मिळेल, ॲडिशन रिॲक्शन, ॲडिशन प्रॉडक्ट म्हणजे ॲडक्ट, ज्याला आपण ॲडक्ट असं म्हणतो. ॲडिशन प्रॉडक्ट आपण ॲडक्ट या नावाने हे म्हणत असतो. ओके. त्याच्यानंतर झिनॉन ट्रायऑक्साईडची सुद्धा आपण एक प्रिपरेशन घेऊया. झिनॉन ट्रायऑक्साईड एक आणखीन एक कंपाऊंड असतो म्हणजे झिनॉन ट्रायऑक्साईड. याचं प्रिपरेशन कसं असतं हे सुद्धा आपण थोडक्यात पाहून घेऊ. झिनॉन ट्रायऑक्साईड, झिनॉन ट्रायऑक्साईड हा झिनॉन ट्रायऑक्साईड्स म्हणजे HCO3. हा HCO3 घेण्यासाठी आपल्याला HCF4 झिनॉन टेट्राफ्लोराईडची रिॲक्शन्स करावं लागते वॉटरसोबत, म्हणजे हायड्रोलिसिस करावं लागते याचं आपल्याला. हे थ्राईस घ्यायचं आणि हे समजा 6 आहे तर दॅट गिव्स वॉट ट्वाईस HE प्लस ट्वाईस HE प्लस HCO3 प्लस 12HF प्लस थोडासा विचित्र प्रोडक्ट आहे तो पण घ्यावा लागतो, 1.5 O2. त्याच्यानंतर यालाच थोडंसं आपण जर केलं HCF6 जर घेतलं, हेक्झाफ्लोराईडसोबत जर आपण घेतली, याचं हायड्रोलिसिस जर आपण केलं तर एक्झॅक्टली आपल्याला रिॲक्शन्स पक्कीच मिळते. HCO3 प्लस 6HF. तर या प्रकारचं आपलं हे व्यवस्था हे. याच्यानंतर झिनॉनसोबत ऑक्सीफ्लोराईडसुद्धा असतात, तो आपण घेऊया. ऑक्सीफ्लोराईड्स ऑफ झिनॉन. ऑक्सीफ्लोराईड्स ऑफ झिनॉन. ओके. ऑक्सीफ्लोराईड म्हणजे ऑक्सिजन आणि फ्लोरीनचं कॉम्बिनेशन घेऊन झिनॉन. त्यामध्ये असतो XeOF2, त्यानंतर असतो XeO2F2. ओके. त्याच्यानंतर XeO3F2, त्याच्यानंतर XeO2F4. ओके. नावं
नावं एकदम सोपे सोपे याची नावं काही हे नाही. XeO F2 याला आपण काय म्हणत असतो, झिनॉन मोनो ऑक्सीफ्लोराईड. ओके, काय म्हटलं, झिनॉन मोनो ऑक्सी फ्लोराईड. झिनॉन मोनो ऑक्सीफ्लोराईड. मग आता याचं जर नाव घ्यायचं तर काय आपण लिहिणार, झिनॉन हे डाय आहे, दोन आहेत म्हणून डायऑक्सी डायफ्लोराईड. डायऑक्सी डायफ्लोराईड. त्याच्यानंतर झिनॉन, करेक्ट, झिनॉन ट्रायऑक्सी डायफ्लोराईड. झिनॉन डायऑक्सी टेट्राफ्लोराईड. या प्रकारचे आपण नावं यामध्ये सहजपणे देऊ शकतो. याच्यानंतर यांचं जर प्रिपरेशन जर घ्यायचं असेल, पार्शियल हायड्रॉलिसिस जर आपण केलं झिनॉन फ्लोराईडचं, तर आपल्याला अलग अलग प्रकारचे पार्शियल हायड्रॉलिसिस ऑफ झिनॉन फ्लोराइड्स gives different oxyfluorides. डिफरंट ऑक्सीफ्लोराइड्स. समजा आपण घेतला XeF6 जर घेतला आपण, आणि याला जर आपण वॉटरसोबत रिॲक्ट केलं, म्हणजे याचा आपण हायड्रॉलिसिस जर केलं, तर आपल्याला XeOF4 प्लस 2HF या प्रकारचं मिळू शकतो. किंवा XeF4 सोबत जर आपण याचं हायड्रॉलिसिस केलं तरी आपल्याला XeOF2 प्लस 2HF हा असा प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. म्हणजे ऑक्सीफ्लोराइड्स जे असतात ते आपल्याला मिळतात. यानंतर आपण घेणार आहोत युजेस. साधारणतः आपल्या सिलेबसला 3 पार्टचे युजेस दिले आहेत, ते म्हणजे हेलियम, निऑन आणि ॲरॅगॉन. तर युजेस याचे घ्यायचं झालं तर समजा हेलियमचा जर यूज घ्यायचा झाला, तसे तर भरपूर युजेस आहेत. तुमच्या बुक्समध्ये साधारणतः तुम्हाला एक 10 तरी युजेस असतील, 8-9 तर आहेच, 100% आहे. त्यामध्ये जे सोपे सोपे आहेत ते म्हणजे एक तर हेलियमला आपण यूज करत असतो मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिनिंगसाठी, आपण त्याला यूज करत असतो. ओके, सो इट इज यूज ॲज यूज फॉर magnetic resonance imaging. त्याच्यानंतर इट इज यूज इन सुपरसॉनिक विंड टनल जे असतात, सुपरसॉनिक विंड टनल्स, यामध्ये आपण याला यूज करत असतो. त्याच्यानंतर लिक्विड हेलियम जे असतं, लिक्विड हेलियम जे असेल इज यूज फॉर प्रोड्यूसिंग low temperature which is required for research part. तर असे भरपूर आहेत, कुठले तरी आपल्याला 3-4 लिहावे लागतील. ओके, 2 लिहिले तरी सफिशियंट आहे. कोणी 2 मार्काचं विचारणार नाही, 1च मार्काचे राहील, 2 तरी तुम्ही कमीत कमी लिहायला पाहिजे.
मिनिमम 2 लिहावेत. त्याचप्रमाणे निऑनचा आहे. निऑन कॅन बी यूज ॲज इन फ्लोरोसंट ट्यूबमध्ये, इन फ्लोरोसंट ट्यूब में हम उसको यूज़ करते हैं. लेझरच्या प्रोडक्शन्समध्ये. सेकंड, इन द प्रोडक्शन ऑफ lasers. ओके. वैसे बहुत सारे इसकी भी 5-6 है तो है डेफिनेटली. आप अगर नेट पे भी सर्च कर लोगे तो आपको मिल जाएगा ये पार्ट्स, तो उसमें बहुत ज़्यादा ये दिक्कत वाली बात नहीं है. एरागॉन्स के लिए फ्लोरोसेंट ट्यूब और रेडियो वॉल्स में इसको यूज़ किया जाता है इन फिलिंग फ्लोरोसेंट ट्यूब्स एंड रेडियो वॉल्स. में इसको यूज़ किया जाता है. इसके बाद में अलग अलग रंगों के अगर लाइट्स अगर हमको तैयार करने हैं तो भी हम इसको यूज़ कर सकते हैं. ओके. इट इज़ मिक्स्ड विथ नियॉन to get light of different colors. उसके बाद में स्टील की प्रोडक्शन में, वेल्डिंग में एरागॉन को क्या किया जाता है, यूज़ किया जाता है. सो दीज आर द informations about the elements 16, 17 and 18. So today we complete our chapter 7th, elements of group 16, 17 and 18. I hope you write your own notes आणि सोबत तुम्हाला क्लासेससुद्धा आपले रिटर्न ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला भेटलेल्या असतील. छान अभ्यास करावा आणि जर काही अडचण असेल तर प्रत्यक्ष भेटून आपण अडचण काय करू शकतो ती सॉल्व करू शकतो. थँक्यू व्हेरी मच.